शिरगाव चालेल ना, जवळ आहे सगळ्यांना. शिरगाव जवळ. दुसरं आहे पाणंद रस्त्याचं बाबतीत आज वाचन करायला सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री बहिराजा शेत पाणंद रस्ते जे आपण ग्रामसभेत दिले त्याच्याप्रमाणे फक्त जे रस्ते पूर्वीपासून शेतकरी वापरत होते आणि तो आता पण वापरत आहे, फक्त अतिक्रमण आहे आणि ते अतिक्रमण काढले नाही किंवा त्यांचा वाद चालू आहे किंवा कोर्टात केस चालू आहे त्याच्या संबंधी नंतर ते हे करणार आहे. पहिला आहे जुना सतपाटी मुख्य रस्ता ते निर्मला नारायण मुंडे व इतर यांच्या शेतीकडे जाणारा रस्ता. दुसरा आहे जुना सतपाटी मुख्य रस्ता ते गुच्छा माळी व इतर यांच्या शेतीकडे जाणारा रस्ता. तिसरा आहे जुना सतपाटी मुख्य रस्ता ते दत्तात्रय पाटील व इतर यांच्या शेतीकडे जाणारा रस्ता. चौथा आहे माहीम नवोदय विद्यालय ते गणेश पाटील व इतर यांच्या शेतीकडे जाणारा रस्ता. पाचवा आहे भवानी माता मंदिर ते तलावाकडे जाणारा रस्ता. पुढचे रस्ते ते टप्प्याटप्प्याने येणार आहे आणि त्यांनी आता 15 मेला आपल्याकडे जे पाणंद रस्ते आहे किंवा आपल्याकडे महाराजस्व अभियान आहे. आमचा नाही घेतला का मॅडम? ते तुम्हाला तेव्हा सांगितलं कोण आलं होतं, महाराजस्व अभियान होतं त्याच्या अंतर्गत जेव्हा तलाठीने सांगितलं की आता ज्यांच्याकडे म्हणजे शेताकडे जाणारा रस्ता आहे परंतु तो अतिक्रमण आहे किंवा काय आहे किंवा खुला नाहीये तर त्या तिकडचे सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र अर्ज करा तहसीलदारांना उपविभागीय अधिकाऱ्यांना आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने मग त्यांची पाहणी करणार आणि मग ते याच्यात घेणार आहे. 5 रस्ते घेतले त्याचं काय प्रोग्रेस काय नाही ते आता चालू करतो त्याच्यात आमचा पण घ्यायचा ना अतिक्रमण मध्ये. आता आपण सगळे रस्ते दिलेले आहेत काहीतरी त्यांच्याप्रमाणे त्यांनी सॅटेलाइट वरनं ते निर्णय घेतलेले. हा रस्ता पण घेणार आहे फक्त तो कसं आहे अतिक्रमणाच्या जेव्हा कोर्ट कचेरी काय केस चालू आहे म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळे जे आजूबाजूचे शेतकरी आहेत ते शेतात जाणारे जे शेतकरी आहेत त्यांनी एकत्रित अर्ज करा. त्या अर्जाच्या अनुषंगाने तहसीलदार कलेक्टर केला अर्ज केला मी. मग त्याच्या अनुषंगाने ते पत्र महसूल डिपार्टमेंटला देणार. मग महसूल डिपार्टमेंट आणि ग्रामपंचायतच्या संयुक्त याच्याने मग ती पाहणी करून आपल्या याच्याने ते हे करणार. सविस्तर कविता मध्ये कधी असते हो आताच्या सविस्तर टॅग किती आहे हा टॅग किती वेळ लागेल टॅगलाईन ते आपल्याला सांगतो महसूल डिपार्टमेंट आहे असेल नाही असं नाही. आता त्यांनी काय सांगितलं आताची ती त्यांची नियमावली काय आहे पाणंद रस्ते अतिक्रमण आणि आताची जनगणना आणि गेलो हे त्यांचे महसूल डिपार्टमेंट. आता जनगणना पण देखील कशी करायची स्वगणना करायची. आता आम्ही पर्यवेक्षक आम्हाला 4-5 गाव आहेत म्हणजे तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी आम्हाला ते प्रगणकांकडनं गोळा करावी लागेल म्हणजे पूर्ण महिना आमचं त्याच्यासाठी ते पण आता कारण आमच्या रोज रात्री पण मीटिंग चालू होते. आता हे जनगणना कशी करायची स्वगणना करायची म्हणजे आता स्वतःची गणना करायची. 1 मे ते 14 मे पर्यंत स्वतःची गणना करायची म्हणजे आपण स्वतः सेल्फ म्हणून करायची आहे आणि 16 मे पासून ते 14 जून पर्यंत हे प्रगणक आपल्या घरी येणार आणि गणना करणार. म्हणजे ती कशी गणना करणार पूर्ण कुटुंबाची करणार. आता स्वगणना कशी करायची ac.census.government.in. म्हणजे लॉग इन करून ते आपली वेबसाईट ते वेबसाईट ओपन केली की ती माहिती ओपन होते. मग त्यात आपला जो घरातला कोण कुटुंब प्रमुख आहे घरातला मेन माणूस आहे त्याचं नाव घ्यायचं त्याचा मोबाईल नंबर घ्यायचं त्यांना OTP जाणार म्हणजे घरातल्या इतरांचं कोणाचं घ्यायचं नाही तर कोण सांगेल की लेडीज आहे तर ते कारण ती माहिती पूर्ण त्या कुटुंबावरच आधारित एक गोष्ट देण्यात येणार आहे. म्हणजे त्या व्यक्तीचं OTP आला की तो OTP नुसार ती माहिती पुढे भरायची आणि 16 काहीतरी हे प्रश्न आहे ते भरायचे. त्याच्यानंतर जी 16 मे नंतर जे प्रकरण स्वतः घरी येणार ती पूर्ण सविस्तर माहिती घेणार आणि जर एखाद्याने स्वगणना केलेली असेल आणि प्रगणक घरी आला तर ते जे ID येणार आहे आपली जी सिलेक्टेड ID सक्सेसफुल झालेली ID आहे ती ID जर आली ती ते समोरच्या प्रकरणाला दाखवायचं आणि आणि 16 महिना सपोज स्वतः असेल तो 16 महिना येणारा मग एक येणारा व्यक्ती तो करणार. आता हे आपल्याकडे सुशिक्षित लोक आहे म्हणून स्वगणना करू शकतात पण इथे ट्रायबल एरियात काय त्यांना नाही समजलं मग तिकडच्या शिक्षकांना किंवा प्रगणकांना पर्यवेक्षकांना त्यांची स्वगणना करावी लागणार आहे. ती स्वगणना करण्यासाठी थोडा वेळ जातो म्हणजे दुसऱ्यांचं करायचं असेल तर OTP येण्यासाठी किंवा खूप बरेच प्रॉब्लेम असतात पण शेवटी करावं तर लागणारच. म्हणून ते याच्यासाठी त्याने म्हणजे
ऑनलाईन पूर्वी फॉर्म भरून जायचे, आता ते प्रत्येकाचं ते हे करणार आहे. त्याच्याप्रमाणे प्रत्येकाने आपली माहिती तिकडे द्यायची आहे. म्हणजे त्यात विचारलं जातं घराची स्थिती, कुटुंबाची माहिती आणि कुटुंबात उपलब्ध असलेल्या सोयी. म्हणजे तुमच्या घरात ज्या काही सोयी आहेत, म्हणजे आता घर कसला कुठल्या याचा आहे, मुलीचा आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे का काय म्हणतात ते झोपडी आहे का बंधाराचं आहे, सगळ्या प्रकारचे लेवलचं काय असतं ते विचारणार. कुटुंब प्रमुखांचे नाव वगैरे, कुटुंबात असणाऱ्या लोकांची गणना केली जाणार. तुमच्या घरात काय वस्तू आहे का आहे जी समोर माहिती सांगणार, तीच प्रकरणात माहिती भरणार, त्याच्याप्रमाणे ही जनगणना केली जाणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यात पूर्ण कुटुंब जात म्हणजे की वेगळा आहे. आताच जे 16 जून पर्यंत आहे, 14 जून पर्यंत ती स्वतःची गणना केली जाणार आहे. आता पुढचं एक हे आहे ग्रामविकास जलसंधारण विभाग म्हणून. घरपट्टीसाठी खूप म्हणजे गोंधळ होतो आपल्या लोकांचा की घरपट्टी का वाढवली जाते किंवा काय, ते त्याच्या संदर्भात विषय होते. व्याख्या विषयात किंवा संदर्भात तदविरुद्ध काही नसेल. या भागात वार्षिक मूल्य दर म्हणजे रेकनॉटमध्ये दर्शवण्यात आलेली इमारत किंवा जमीन यांचे वार्षिक मूल्य दर, इमारतीचे क्षेत्रफळ, बांधकामाचा पाया, भिंत, जमीन, छप्पर, चिमणी, नळ, मोरे आणि इमारतीतील अन्य सेवा कायमस्वरूपी, इमारतीचे भांडवल मूल्य, इमारतीचे भांडवल मूल्य कसे आकारले जाते त्याच्यासाठी एक हे सांगितलेले सूत्र. इमारतीचे क्षेत्रफळ गुणिले जमिनीचे वार्षिक मूल्य दर प्लस इमारतीचे क्षेत्रफळ गुणिले इमारतीच्या बांधकामाच्या प्रकारानुसार बांधकामाची दर, घसारा दर आणि गुणिले इमारतीच्या वापरानुसार भारांक. इमारतीचे क्षेत्रफळ, इमारतीचे वार्षिक मूल्य दर आणि घसारा दर जे आपल्या शासनाने ठरवलेले 16 जुलै 2015च्या शासन जिह्याप्रमाणे आपल्याला शासनाने हे केलेलं आहे, परिपत्र काढलेलं आहे की त्या दरानुसार आपलं म्हणजे लोकांना कसं वाटतं की RCC असले का 2 रुपये प्रमाणे घरपट्टी लागते, ते नाहीये. आता हे कसं आहे, आपल्या पूर्ण गावाचं भांडवली मूल्य, आपल्या जमिनीचं रेटिफिकेशन दर असतं, ते घसारा असतो आणि या घराचं जर आता हा घर याच वर्षी बांधले आहे मग त्याचं मूल्य आताच्या भावाप्रमाणे चालणार. 5 वर्षाच्या अगोदरचं असेल तर 5 वर्षाच्या अगोदरचं तो मूल्यांकन ठरलं जातं, त्याच्याप्रमाणे घरपट्टी लागली जाते. बरेच जणांचं गोंधळ कसं आहे की घरपट्टी का वाढते. घरपट्टी म्हणजे आता कसं म्हणतात की आमचं एवढं 400 क्षेत्रफळ आहे, मग 400 गुणिले 2 म्हणजे 800 झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु ते कसं असेल, RCCचा रेट पुन्हा आपल्या जमिनीचं रेट, रेडिफिकेशनचं दर, भांडवली मूल्य आणि घसारा आणि किमतीचं दर याच्याप्रमाणे ती घरपट्टी सॉफ्टवेअरमध्ये काढली जाते आणि त्याच्याप्रमाणे ती घरपट्टी लावली जाते. लोकांचा जो हे आहे समज आहे की घरपट्टी कमी करा, असं कमी नाही, एकदा आणलं क्षेत्रफळ, अर्ज दिला, आपली पाहणी करतो घराची आणि त्याच्याप्रमाणे ते लावलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त कोणाला काय बोलायचंय? मॅडम म्हणजे माझ्या शेताच्या रस्त्याचंच मला बोलायचं फोन केले म्हणजे आता एवढे दिवस झाले तर बंद पण करून देत नाही मला शेतात झालंय काशी पाण्याचं मला येतो कोणता सांगितलं सार्वजनिक बांधकामच्या PWD यांनी ते आपण 2 वेळा पत्र पण दिलेलं त्या सार्वजनिक यांना. नाही ते बांधकाम होणार तुम्हाला तिकडे माती हे करून द्या तरीच चालेल. हो म्हणजे माझा रस्ता मला मोकळा होईल असं गाडी वगैरे घेऊन खोदण्यात येत ना. इकडे जाते मी लाकडाला आम्हाला माहितीच नाही. त्यांना नोटीस पण काढल्या आणि त्या दिवशी त्यांचा फोन पण आला होता की आम्ही साफ करून घेतो असं. पण मी सांगितलं साफ कर, तुम्ही एकदा साफ करतील पुन्हा आहे तसंच चालू होतं 2 दिवसानंतर. तुमचं जी काय आहे म्हणजे जे तुमच्या वाड्यात पाणी जातं, जे वाड्यात तुमच्या पाणी जातं ते न जाता तुम्ही पुढे तुमच्या जागेत काहीतरी करा, कारण तिथे पाणी जाता कामा नये. नाही तर पोलीस स्टेशनला एक पत्र देणार आणि एक त्यांना नोटीस काढलेली आहे आणि एक पोलीस स्टेशनला पण त्यांना पत्र. तर ते आज येणार होते
परवा रात्री लग्नाच्या टाइम मला बोलवलं 11:30 वाजता काशीगडामध्ये संपूर्ण नाही, सांगता आम्हाला यांनी जे अर्ज दिला होता ना, त्या अर्जामध्ये जे नंबर होते फोन नंबर त्या एक दोघांना फोन केला, त्यांना सांगितलं ते नाही करत असेल तर 2 दिवसापूर्वी साफ नाही करत असेल तर आम्ही तुम्हाला तुम्ही पहिला रिमाइंडर करा नाहीतर मग पोलीस केस काय आला हे काय काय सर्व सांगपाणी सर्व त्यांच्या याच्यात आज ते येणार होते, त्यांना सांगितलेलं तुम्ही या सगळे असतील तुम्हाला म्हणजे हे करा असं समोरासमोर बोला असं की कधी काय करणार आहे ते पावसात पाणी नवीन पावसाळा चालू आहे इकडे वाड्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये तर खूपच लागणार नाही आणि त्यांचे याचं मेन पण पण आहे. आहेत का ते मेन कोणी मेन बिल्डिंग नाही, ते सगळे सगळे भाडुत्री भाडुत्री सगळे भाडुत्री आहे 25 त्यांनाही समज द्या आपण कमेंट नाही, नाही, एक notice भाडुत्री आहेत का हा, सर. त्यांना नियमाकुळ करून नाही द्यायचे हा. भाडुत्री लोकांना नियमाकुळ करून नाही द्यायचे आपण नाही ते पाणी करून सांग पाणी सर, सर. लग्नाला गेलो रात्री 11:30 नाही, नाही, नोटीस काढलेली पण आहे